आता खरं तर मराठी प्रेक्षकांची परीक्षा असणार आहे असं म्हणू शकतो. म्हणजे का असं म्हणतो तुम्हाला सांगतो. कारण आपण ज्या चित्रपटासाठी उत्सुक आहोत तो म्हणजे घबाडकुंड चित्रपट, जो की हॉरर आणि थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेला आहे. आणि खूप जणांना वाटतं की हा एक मराठीतला माइलस्टोन चित्रपट असेल, पण ह्या चित्रपटाला बॉलिवूडकडनं टफ कॉम्पिटिशन मिळणार आहे. ते कॉम्पिटिशन काय ते तुम्हाला विस्तारित सांगतो. व्हिडिओ संपूर्ण पहा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. तर आपल्या सगळ्यांनाच एव्हाना माहितीये की घबाडकुंड हा चित्रपट येणार आहे. म्हणजे राजा शिवाजी चित्रपट असेल किंवा मग देऊळबंद 2 चित्रपट असेल, हे 2 मोठ्या चित्रपटांनंतर मराठी इंडस्ट्री तयार झालेल्या घबाडकुंड या चित्रपटाचं यश पाहण्यासाठी. पण ते यश नक्की मिळेल का? कारण बॉलिवूडकडनं त्यांचे ह्या 2 हफ्त्यामध्ये म्हणजे जून एंडिंग पर्यंत मोठे मोठे चित्रपट येणार आहेत आणि त्या सगळ्यांचा सामना करावा लागेल. कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती की मराठी चित्रपट हा पहिल्या 3 दिवसांवर सगळा गेम असतो त्या चित्रपटाचा. म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवार मध्ये जर का खूप पब्लिक मिळाला, खूप प्रेक्षक गेले थिएटरमध्ये, तर तो मराठी चित्रपट पुढे चालतो आणि त्याला शोज मिळतात. असं मी का म्हणतोय? कारण 12 जून रोजी बॉलिवूडचे 2 चित्रपट येणार आहेत. पहिला म्हणजे भारत भाग्य विधाता, जो की कंगना रावतचा आहे, आणि त्यानंतर गव्हर्नर हा चित्रपट जो की मनोज वाजपेयीचा आहे. हे 2 चित्रपटांचं कारण ह्याचं सुद्धा कॉम्पिटिशन मिळणार. कारण 19 जून रोजी घबाडकुंड हा चित्रपट आहे. म्हणजे इथपर्यंत तो हे 2 चित्रपट इथे ह्यांचे शोज असणार. सो ह्यांचे शोज सोबत आपला घबाडकुंड हा चित्रपटाचा शोज मिळणार. आणि 19 जूनला कॉकटेल 2 हा चित्रपट सुद्धा असणार आहे. म्हणजे हे 2 चित्रपट प्लस कॉकटेल 2 ह्या तिघांचं कॉम्पिटिशन असणार आहे. कारण जे शोज असणार आहेत ते डिवाइड होणार घबाडकुंडचे. कारण ह्या तिघांना सुद्धा शो असणार. मग आपल्या घबाडकुंड चित्रपटाला तेव्हा शोज मिळतील कारण जेव्हा शुक्रवार, शनिवार, रविवार गर्दी होईल. बरं, पुढच्या हप्त्यात म्हणजे 26 जूनला वेलकम टू द जंगल असा काहीतरी चित्रपट येतो अक्षय कुमारचा, ज्याची खूप क्रेज आहे, खूप लोक बोलतायत, ज्याची खूप चर्चा आहे. आणि तेव्हा ही शोज डिवाइड होण्याची चान्सेस आहेत. सो हे 4 ते 5 असे चित्रपट आहेत बॉलिवूडचे की आपल्या घबाडकुंड चित्रपटाला खूप स्पर्धा मिळू शकते. सो इथे मराठी प्रेक्षकांची कस लागणार आहे किंवा परीक्षा घेतली जाणार आहे की जर का ह्या 3 दिवसात जर का प्रेक्षक पोचले आणि घबाडकुंड चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स आला तरच घबाडकुंड चित्रपटाला शोज मिळू शकतील. भले ते डिवाइड झाले तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये ते शोज मिळू शकतील. आणि मला माहित नाही की ते इतर काही चित्रपट फ्लॉप होतील, चालतील किंवा काही, पण आपला घबाडकुंड चित्रपट फ्लॉप होता कामा नये. कारण डिरेक्टरचा खूप त्याच्यामध्ये मेहनतही आपल्याला दिसते. आपण ट्रेलर, टीजर पाहतोय आणि ट्रेलर आणि टीजर हे अक्षरशः धुमाकूळ घालतात युट्यूबवर. म्हणजे जवळपास 7-8 मिलियन व्ह्यूज झालेले आहेत ट्रेलरला घबाडकुंड या चित्रपटाचा. सो खूप महत्वाचं आहे की प्रेक्षक हे ते 3 दिवस गेले तर मग कोणताही 12 जूनचा चित्रपट 2 ते असू दे किंवा कॉकटेल 2 जो आहे तो खूप चर्चेत आहे, शाहिद कपूर, कृती सननचा. सो तोही चित्रपट काही करू शकणार नाही. आणि पुढे येणारा वेलकम टू द जंगल, भले डिवाइड होतील शोज, पण आपला चित्रपट जर का चालत असेल आपल्याला पण तेवढे शोज मिळतील. सो मला हीच भीती वाटते की हे जे कॉम्पिटिशन मिळणार त्या गर्दीमध्ये आपला मराठी चित्रपट घबाडकुंड कुठेही हरवू नये एवढीच इच्छा आहे. सो हेच आहे की आपल्यालाच आता पुन्हा एकदा मराठी चित्रपटांना साथ द्यावी लागणार आहे. त्या मराठी स्पेशली घबाडकुंड या चित्रपटाला एवढंच सांगेन. तर तुमचं काय मत आहे की तुम्हाला काय वाटतं की खरंच ह्या चित्रपटांची म्हणजे बॉलिवूड कडनं जे येणार आहे त्याची कॉम्पिटिशन मिळेल का? सो तुमचा ही टेक सांगू शकता. हा जो शिट्टीचा आवाज येतोय ना तो थोडा इग्नोर करा यार, कारण आता दुपारची वेळ, सगळ्यांकडे जेवण चाललंय त्यामुळे. सो इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट द लिस्ट स्वतःची काळजी घ्या.